जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गटा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GD 2025 साठी जी PYQ सिरीज चालू केली आहे त्याचे आपले 2 दिवस व्हिडिओ आले नव्हते। ठीक आहे, थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, पण आजपासून पुन्हा आपले सेट येत आहेत। आता फर्स्ट सेशन मध्ये आपले 7 सेट संपलेले आहेत मॅथमॅटिक्सचे। ओके, आजचा हा मी 8वा सेट घेऊन आलोय आणि या 8 सेट मधून तुम्हाला समजलं असेल की बाबा SSC चा पेपर नेमका कसा येतो। ओके, मुलांची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाची चूक कोणती होते तर त्यांना माहित नसतं की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि ते तयारी करतात वेगळ्या पद्धतीनेच। ठीक आहे, त्याच्यामुळे जो तुमचा परफेक्ट अप्रोच असला पाहिजे एग्जामला टॅकल करण्याचा। ओके, एग्जामला समोर जाण्याचा एक जो परफेक्ट तुमचा अप्रोच असतो तो या PYQ सिरीज मधून बिल्ट होतोय। ओके, आणि तुमचे जे रिप्लायज आहेत, तुमचे जे कमेंट्स आहेत किंवा तुमचा जो याला सपोर्ट मिळतोय ना त्याच्यावर मला समजतंय की तुम्हाला ह्याची भरपूर हेल्प होते, बऱ्यापैकी मुलांचा स्कोर वाढत आहे। ओके, आणि ते बघून मला वाटते की बाबा याचं जे मोटिवेशन आहे किंवा याचा जो माझा मोटिव्ह आहे तो मला मिळतोय। ओके, तर बघा आज आपण 21 फेब्रुवारी 2024 ची शिफ्ट 4 बघणार आहे। आजच्या मध्ये सुद्धा आपले 20च्या 20 क्वेश्चन मी कव्हर करेन, पण याच्या पहिला टेस्ट दिला नसाल तर ती टेस्ट द्या। टेस्ट कुठे आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आहे। आणि मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ना, स्टडी गट्टा नावाचं, स्टडी गट्टा ऑफिशियल नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्यामध्ये तुम्हाला SSC GD 2025 च्या हिंदीच्या नोट्स फ्री मध्ये आहेत, परत GK च्या मराठीमध्ये नोट्स आहेत फ्री मध्ये, PDF अपलोड केले। ओके, अशा भरपूर टेस्ट सुद्धा त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, मॅथचे प्रॅक्टिस सेट अपलोड केलेले आहेत। तर हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये मराठीमध्ये मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केले, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। ओके, चला तर मग सुरू करूया। आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, ओके, क्वेश्चन नंबर पहिला काय बघा, एका खेळण्याची मूळ किंमत $25 आहे परंतु 30% सूट देऊन विकली जाते, खेळण्याची विक्री किंमत किती काढायची आहे मला। मूळ किंमत $25 आहे। ओके, म्हणजे 25 रुपये त्याची $25 किंमत आहे। आता 30% सूट दिली म्हणजे विकली कितीला, 70% ला। मग 25 गुणिले 70 भागिले 100 करा, 0 ला 0 कॅन्सल होईल। परत बघा काय करता येईल मला, ओके, 0 ला 0 कॅन्सल करण्यापेक्षा इथे काय करतो मी, 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, उरलं किती, 3 4 7 28, उरलं किती, 2 4 5 20, 17.5 कुठे दिसते बघा, इथे आहे, क्लिअर आन्सर माझं आलं। ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, सुरेश 36% तोट्यात कार विकतो, खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर मला सांगायचं आहे। त्यांनी सिंपल विचारले कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचं गुणोत्तर। आता कॉस्ट प्राइस मला माहित आहे नेहमी काय असते, 100%, नेहमी काय असते 100%। विक्री किंमत किती असेल सांगा, तो जर 36% तोट्यात विकत असेल तर 74 रुपयाला विकत असेल, तो 74% ला विकत असेल, कारण 36% त्यात ना मायनस होणार। मग बघा किती होईल, 4 2 8, 4 5 20, 4 1 4, 4 संग 24, 25 16, ऑप्शन सेकंड। क्लिअर, चला पुढे बघा क्वेश्चन नंबर 3, एखाद्या विशिष्ट शहराची लोकसंख्या पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 8% ने वाढते, एकूण लोकसंख्येतील वाढ किती टक्के आहे। सलग 2 वेळा वाढ झाली, सलग 2 वेळा इन्क्रीमेंट झाले। आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मस्तपैकी, कोणता, A + B + A × B डिवायडेड बाय 100। आता A आणि B 5 आणि 8 आहे। आता बघा 5 आणि 8 इथे काय होईल, 13 अधिक 5 आणि 8, 8 5 40 भागिले 100, 0 ला 0, इथे 4/10 म्हणजेच काय येईल 13. एकच मिनिट, काय येईल 13.4 येईल। कुठं आहे बघा 13.4, ऑप्शन 2। क्लिअर, चला पुढे जाऊ क्वेश्चन नंबर 4। आता याची किंमत मला काढायची आहे, वर्गमुळात आहे। ओके, वर्गमुळात एक व्हॅल्यू दिले। आता आपल्याला माहित आहे दोन संख्यांबद्दल एक संख्या मी बाहेर घेऊ शकतोय। आता इथे 2 0 आहेत त्याबद्दल 1 0 बाहेर आला, हे 2 0 आहेत त्याबद्दल 1 येईल, आणि 81 बद्दल काय बाहेर येईल, 9 गुणिले 9 81 येतं, म्हणजे 1 9 बाहेर येईल, 0.009 कुठे दिसतंय बघा, क्वेश्चन नंबर 3, सॉरी ऑप्शन नंबर 3। क्लिअर, पुढे जाऊ, चला क्वेश्चन नंबर 5, पहिल्या 31 विषम संख्यांची सरासरी किती आहे। आता मीच तुम्हाला सांगितले जर सरासरीच्या बाबतीत
पहिल्या n विषम संख्यांची सरासरी विचारली तर सरासरी ती नेहमी nच असते. म्हणजे पहिल्या 31 संख्यांची सरासरी जर विचारली असेल विषम संख्यांची तर ती असणार आहे 31च. ठीक आहे. म्हणजे जितक्या विषम संख्यांची विचाराल पहिल्या तितकी सरासरी असते. सरासरीमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 काय विचारले 4m बरोबर 5n बरोबर 20c जर असेल तर mnc ची किंमत काय आहे आपल्याला काढायचं आहे. सिंपल आहे. सगळ्यात पहिला मी ऑप्शन्स बघतो. 5 4 m आणि n जर मी कंपेअर केलं m आणि n कंपेअर केलं तर मला काय मिळेल m ची व्हॅल्यू n च्या पुढची मिळेल 5 आणि n ची व्हॅल्यू m च्या पुढची मिळेल ती किती आहे 4 आहे. म्हणजे 5 4 m आणि m मिळायला पाहिजे मला. एक तर इथं 5 4 आहे परत इथं 5 4 आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन बरोबर असणार आहे. हे दोन तर नसतील. आता माझं झालं m आणि n चं क्लिअर. त्यानंतर मी विचार करतो n आणि c चा. आता मला इथं काय दिसतंय n आणि c मध्ये इथं 5 आहे इथं 20 आहे. ओके भाग जाऊ शकतो. 5 एके 5 आणि 5 चौक 20 हे झालं 4c हे झालं 1n. आता n ची व्हॅल्यू c च्या पुढची असते म्हणजे n 4 मिळायला पाहिजे आणि c 1 मिळायला पाहिजे. 4 1 कुठं दिसतंय इथं दिसतंय. याच्यामध्ये 4 3 आहे हे नसणार आहे. 4 1 हे आहे. माझा फर्स्ट ऑप्शन बरोबर असणार आहे. इथल्या इथं मी ह्या सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. लिहत बसलं की तुम्हाला ती सवय लागणार आहे आणि ती सवय मला तुम्हाला लावायची नाही. ओके कन्सेप्ट मध्ये आपण ते सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. इथं आपल्याला शॉर्टकट यूज करायचे. ओके चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 दोन कार एकाच बिंदूपासून सुरू होतात आणि एकमेकांपासून विरुद्ध दिशेने प्रवास करतात. जर एक कार 40 किलोमीटर प्रति तास आणि दुसरी कार 50 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर 5 तासानंतर त्यांच्यातील अंतर किती. सिंपल क्वेश्चन आहे. इथं ते टाइम स्पीड डिस्टन्सचा फॉर्म्युला लावायची काहीच गरज नाही मित्रांनो. सिंपल सांगितले बघा. एक बिंदू आहे इथं. ओके एका पॉइंट आहे. इथनं दोन कार जातात. एक कार जाते ती 40 किलोमीटर प्रति तासनं जाते या साईडला जाते आणि दुसरी कार आहे ती विरुद्ध दिशेने जाते म्हणजे या साईडनं जाते. ओके ही जी आहे ही 50 किलोमीटर प्रति तास जाते 50 किलोमीटर प्रति तास आणि ही काय जाते 40 किलोमीटर प्रति तास 40 किलोमीटर प्रति तास न जाते. आता सिंपल काय विचारले त्यांनी 5 तासानंतर या दोघांमधला फरक किती असेल. आता ही 40 किलोमीटर प्रति तास इथनं गेल्या तासाला 40 किलोमीटर 5 तासाला किती जाईल 5 चौक 20 सर ही गेली असेल 200 किलोमीटर आणि ही 50 किलोमीटर प्रति तासानं जाते म्हटल्यावर 5 तासात किती कव्हर होईल तिचं 5 25 250 सर किलोमीटर कव्हर होईल. मग दोघांमधला डिफरन्स किती आहे इथून हे 250 आहे आणि हे 200 आहे. 250 आणि 200 सर 450 डिफरन्स आहे. कुठं दिसतोय 450. आता किलोमीटर प्रति तास हे चुकून पडले. ठीक आहे 450 किलोमीटर याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 काय 30% वार्षिक दराने कर्ज घेतलेल्या ठराविक रकमेवर 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज अर्धवार्षिक आणि 1 वर्षाचे साधारण व्याज 337.5 रुपये आहे तर ती रक्कम किती आहे. आपल्याला इथं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्स दिलेला आहे. ओके त्यावरून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ज्या वेळेला आपण तुम्हाला व्याजाचा दर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक दिला असेल आणि किती वर्षाचा हे दिलं असेल तर सिंपल गोष्ट आपल्याला काय यूज करायची एक फॉर्म्युला सांगतो. काय फॉर्म्युला डी बरोबर पी कंसात r छेद 100 चा वर्ग. हा फॉर्म्युला कशाचा आहे माहित आहे. हा फॉर्म्युला आपला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला अंतर काढायचा. इथं डी बरोबर असतं त्या दोघांमधला अंतर ते किती दिले त्यांनी 337.5 दिले. मला काढायचा आहे पी म्हणून पी आहे असं ठेवतो. आता आर काय दिले त्यांनी आर दिले सर 30%. पण 30% हे वार्षिक दिले. हा 30% काय दिले वार्षिक. पण इथं काय सांगितले चक्रवाढ व्याज कसं लागणार आहे अर्धवार्षिक लागणार आहे. म्हणजे पर्सेंटेज रेट काय असेल 15% असेल आणि इथं 15चा वर्ग आहे म्हणून मी इथं लिहितानाच 15 गुणिले 15 लिहितो. ठीक आहे आणि भागिले 100 गुणिले 100 काय होईल सर 10,000 होईल. बरोबर म्हणजे वर्ग मी इथंच कॅल्क्युलेट केला. आता सॉल्व्ह करा सिंपल. आता इथं पॉइंट आहे ना हा पॉइंट घालवायला मी काय करतो डायरेक्ट इथं भागिले 10 लिहितो म्हणजे वरचा पॉइंट गेला. आता करा 15 एके 15 15 दुनी 30 15 दुनी 30 15 15 पाचशे 75 225 आलं. परत 15 ने भाग जातो 15 एके 15 उरलं किती रे 7 उरलं ना 15 पाचशे 75 15 छेद 0 आहे ना इथे 0ला हा 0 कॅन्सल करा 3 शून्य आहे तिथं 15 आहेत 15च्या पुढे 3 शून्य द्या 15,000 माझं काय असेल सर उत्तर असेल. कुठे दिसतंय बघा ऑप्शन सेकंड.
क्लिअर? काय अवघड आहे का याच्यामध्ये? एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय, जिथं पण डिफरन्स दिसेल तिथं फॉर्म्युला चिटकून टाका, आन्सर येईल. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये गरज कशाची असते आपल्याला? रेट ऑफ इंटरेस्टची. किती टक्के व्याजदर आहे हे आपल्याला माहित पाहिजे. क्लिअर? चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. 2022 मध्ये ए शहराची लोकसंख्या 62,500 होती. एका वर्षानंतर शहराची लोकसंख्या 75,000 झाली, तर लोकसंख्या किती टक्के वाढली? काय सांगितलंय त्यांनी? 62,500 होती, तर त्याच्यावरून झाले किती? 75,000. आता काय करतो मी इथं? भाग देतो, रेशिओ तयार करतो ना, रेशिओनं सॉल्व्ह करूया. 2 0 2 0 तर कॅन्सल होतील. इथं बघा 25 दोन्ही 50, 25 5 25,600, 25 त्रिक 75, 30, 25 ची किती झाले? 30 झाले. म्हणजे इथं 5 ची 6 झाले पण म्हणू शकता. आता डिफरन्स किती झालाय? 25 ची 30 झाले म्हणजे वाढले किती? 5. कितीवर वाढले? 25 वर गुणले 100. सॉल्व करा, आन्सर येईल. 25 एके 25, 25 चोक 100, 5 चोक 20%. म्हणजे ती लोकसंख्या जी आहे गावाची ती 20% वाढली. ओके, एका वर्षात 20% वाढ झाली. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10. एका वस्तूची चिन्हांकित किंमत 640 रुपये आहे. त्या वस्तूवर 37.5% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? काय करायचं इथं? 640 रुपये, त्याच्यावर सूट किती दिली? 37.5%ची. म्हणजे सर विकलेले असणार आहे 62.5%ला. 100 मधून 37.5% वजा करा ना. 62.5 ला विकले असणार आहे, भागिले 100. आता सॉल्व करा. आता इथला झिरो घालवायला मी इथं खाली झिरो वाढवतो. आता हे जर सगळं सॉल्व करत बसला तरी तुम्हाला आन्सर मिळू शकतं. पहिला 4 न भाग देतो बघा मी. 4 एके 4, उरलं किती? 4 संग 24, एक झिरोला, तर इथला झिरो कॅन्सल करतो मी. इथं बघा कितीनं भाग जाईल? 4 दोन्ही 8, 4 पंचे 20. 4 न दोन्हीकडे भाग दिला 25 आणि इथं किती आलं? 16. 25 एके 25, इथला तर मी पॉईंट घालवला ऑलरेडी. 25 दोन्ही 50, 25 5 25 600, 25 सक्क 150 येईल. 0 15 हातच्याला, 25 एके 25, 25 आणि 15 40. 400 कुठे दिसतं बघा? ऑप्शन 3. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत जी आहे ती 400 असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 11 बघा. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 132 रुपये. नफ्याची टक्केवारी 20% असेल तर त्याची किंमत किती? आता त्यांनी सांगितलंय खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस यांची 132 रुपये काय? 132 रुपये यातला फरक आहे. आता सिंपल गोष्ट आहे. कॉस्ट प्राइस कुठल्या पण वस्तूची किती असते? 100% असते. 20% नफा झालाय म्हणजे विकले असणार आहे कितीला? 120%ला. ओके, 100%ची वस्तू विकली कितीला असणार आहे? 120%ला. डिफरन्स किती झाला दोघांमध्ये? 20%चा. आणि डिफरन्स दिलाय किती त्यांनी? कितीचा आहे म्हणून? 132चा आहे म्हणून सांगितलाय. म्हणजे 20%ची व्हॅल्यू 132 दिले. हे तर क्लिअर झालं. विचारले काय? विक्री किंमत किती? आता 20%ची व्हॅल्यू 132 आहे म्हणून मी काय करू शकतो? 132 भागिले 20 गुणले काढायचं काय आपल्याला? विक्री किंमत किती आहे? ते 120%. म्हणून इथं गुणले 120%. 20 एके 20, 20 सक्क 120, 6 दोन्ही 12, हातच्याला जाईल 1, साइन त्रिकम 18 आणि 1, 19, हातच्याला परत जाईल 1, 6 एके 6 आणि 1 7. 792 रुपये त्याची काय असेल? विक्री किंमत असेल. क्लिअर? काही अवघड नाहीत बघा, अगदी सोपे प्रश्न आलेत. ठीक आहे. पेपरला विचारलेले प्रश्न आहेत. आणि असं पण नाही की सर पहिल्या दिवशीची पहिली शिफ्ट घेतोय, दुसऱ्या दिवशीची चौथी शिफ्ट आहे, म्हणजे 8वा सेट चालू आहे आपला. आणि 8व्या सेटला सुद्धा पेपरची लेवल इतके अजून खाली आहे. अजून जास्त अवघड असे प्रश्न आलेले नाहीत. ओके, सोपे आहेत आणि असेच क्वेश्चन येतात. अवघड काय नसतं, असेच क्वेश्चन येतात, फक्त तुमची प्रॅक्टिस नसते. आता हे इतके सोपे क्वेश्चन मला सांगताना वाटतायत ना, पण तरीही काही मुलांच्या कमेंट असतात की सर अजून समजत नाही, स्लो घ्या, अजून यामध्ये थोडंसं डीप मध्ये सांगा. अरे डीप मध्ये सांगण्यासारखे प्रश्न यायला तर हवेत ना. कायच डीप मध्ये सांगण्यासारखं नाही. वरवरचे क्वेश्चन आहेत, अगदी बेसिक. मी माझ्या बॅचच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये, बेसिक लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. ऍडव्हान्स लेक्चरमध्ये भरपूर डीप मध्ये जातो आम्ही. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. अमन एक काम 28 दिवसात करू शकतो. एकूण कामाचा किती भाग 8 दिवसात पूर्ण करू शकतो? किती सोपा प्रश्न आहे बघा. 28 दिवसात किती होतंय त्याला? एक काम होते. आता विचारलंय का 8 दिवसात? विचारले काय? 8 दिवसात. आता एका कामाला 28 दिवस लागतात, तर 8 दिवसात किती काम होईल? सिंपल 1/28 गुणले 8 करा, भाग द्या. कितीनं जाईल? 4 2 8, 4 7 28. सर 2/7 कुठे दिसतंय का? ऑप्शन फर्स्ट. क्लिअर? इतकं सोपं आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा.
5 संख्यांची सरासरी 36 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी शेवटच्या 3 संख्यांच्या सरासरीच्या 1.5 पट आहे. पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती आहे? हा जो पॅटर्न आहे ना, हा मोस्ट आयएमपी होता. ठीक आहे, हा मोस्ट आयएमपी होता. कारण का? याचं कारण मी सांगतो तुम्हाला. मी फर्स्ट शिफ्ट पासून पेपर बघतोय आतापर्यंत टोटल 8 शिफ्ट झाल्या. 8 शिफ्ट मध्ये या टाइपचा सरासरीचा क्वेश्चन सेम रिपीट झालाय. कन्सेप्ट सेम यूज करायचे आहे. पहिल्या 2 ची सरासरी सांगितली, म्हणजे पहिल्या 2 ची सरासरी काय असेल? ए अधिक बी त्यांची बेरीज भागिले 2, कारण पहिला 2 आहेत म्हणून. त्यानंतर भागाकार मध्ये काय करेन मी? नंतरच्या 3 सांगितलंय ना, नंतरच्या 3 संख्यांची म्हणजे नंतरच्या 3 काय असतील माझ्या? सी, डी आणि ई यांची सरासरी काढायची असेल तर भागिले 3 करायला पाहिजे. आणि त्यांनी काय सांगितलंय? पहिल्याची सरासरी दुसऱ्याच्या 1.5 पट आहे, म्हणजे हे 1.5 असेल. कधी? ज्या वेळेला हे 1 असेल त्यावेळेला. सिंपल. आता सर एक गोष्ट करा, हे जे 3 आहे हे वर गुणाकारात जाईल, बरोबर? म्हणजे काय होईल माहित आहे? 3a/b होईल, बरोबर? आणि सर हे जे 2 आहे हे आता इथे खाली येईल, 2c + d + e होईल. क्लिअर? बरोबर सर काय? 1.5 भागिले 1. आता सिंपल गोष्ट आहे रे. काय करायचं इथं माहित आहे काय? 1.5 गुणले 2 केला, इथं 2 ने भाग जाईल बघा. 1.5 दोन्ही 3 येतं. या 2 ला पण हे 2 शिल्लक राहील, म्हणजे इथं मला मिळालं काय आता? 1/b a अधिक b आणि c अधिक d अधिक e बरोबर 1 मिळालं. बरोबर काय मिळालं मला? 1. आता मला सांगा 5 संख्यांची बेरीज किती असेल? 36 सरासरी आहे, टोटल संख्या 5 आहेत, म्हणजे 36 गुणले 5 जर केलं तर मला 5 संख्यांची बेरीज मिळेल. किती मिळेल? 36 5 180. 180. आता पहिल्या 2 संख्यांच्या सरासरीचा 1 भाग आहे आणि पहिल्या शेवटच्या 3 संख्यांच्या बेरजेचा 1 भाग आहे. टोटल 2 भाग आहेत, म्हणून याला जर 2 न भाग गेलं, एकाची व्हॅल्यू किती आली? 90. विचारले काय? पहिल्या 2 संख्यांची बेरीज. पहिल्या 2 संख्यांची बेरीजचा भाग किती आहे? 1 आहे. एकाची व्हॅल्यू सर 90 आहे, म्हणजे त्या 2 संख्यांची बेरीज सुद्धा 90 असेल. क्लिअर? चला पुढं क्वेश्चन नंबर 14 बघा. काय? 7% वार्षिक साधारण व्याज दराने पैशांच्या रकमेवर 350 रुपयाचे मासिक व्याज मिळण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम शोधा. म्हणजे काढायचं आहे मला प्रिन्सिपल, मुद्दल काढायचे आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात द्या, हे जे 350 व्याज दिले हे मासिक दिले, महिन्याचं व्याज दिले. हे काय दिले? महिन्याचं व्याज. आणि टक्केवारी कशाची आहे? वर्षाची आहे. मग सिंपल आपण फॉर्म्युला काय वापरतो? SI सरळ व्याज बरोबर PTR भागिले 100. हा फॉर्म्युला वापरतो आपण. आता SI किती? 350. हे काय? महिन्याचं आहे. मग वर्षाचं करायला मी काय करेन? याला 12 न गुणेन ना, बरोबर? P गुणले T किती आहे? 1 वर्षाचं. R किती आहे? 7 भागिले 100 करा. आता इथे काय करू शकतो सांगा मी? सिंपल गुणाकार करा ना. 7 1 7, 7 5 35, 0 आहे असं 50 झालं नाही. 12 पंचे 60 होईल, हे 600 आणि इकडले 2 शून्य, बरोबर? P किती येईल? हे 60,000. कुठं आहे बघा? ऑप्शन फर्स्ट. क्लिअर? म्हणजे मुद्दल किती आले माझे? 60,000. फॉर्म्युला सिंपल आहे ना, पहिल्या लेक्चर पासून हा फॉर्म्युला सांगतो मी आणि याच्यावर डिपेंड आहे रे. आणि तरी पण तुम्ही वर्ण म्हणताय की सर चक्रवाढ व्याज अवघड असतं, सरळ व्याज अवघड असतं. अवघड काय नसतं रे, आपल्याला येत नसतं. ठीक आहे, आपल्याला येतं त्यावेळेला ते सोपं होतं, त्यासाठी आधी यायला पाहिजे आणि यायचं असेल तर जीव तोडून मेहनत घ्यायला पाहिजे. ठीक आहे, असंच कोण एका रात्रीत जीडी कव्हर नाही करू शकत किंवा एका महिन्यात पण नाही ना करू शकत. ओके, मुलं 3 महिने घासून घेत आहेत. ओके, 3 एक जण तर वर्षभर या SSC जीडीची तयारी करतायत, वर्षभर. मग त्यांच्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा काय तर करायला पाहिजे ना. म्हणून मी ही सिरीज चालू करायच्याच पहिला तुम्हाला एक लाईन दिली ती. काय लाईन होती ती? एक तो जान लगा दो या जाने दो. ओके, आणि तुमच्यापैकी भरपूर जण जान लावून अभ्यास करतायत. ठीक आहे, डेली सिरीज फॉलो करतायत, डेली टेस्ट देत आहेत, मॉक टेस्ट देत आहेत, फुल मॉक टेस्ट सुद्धा देत आहेत आणि त्यांचं सिलेक्शन नक्कीच होईल मित्रांनो. कारण मी बघतोय, ठीक आहे, पहिल्या टेस्टला जी मुलं होती ना त्यांचा आता 7व्या टेस्ट पर्यंतचा जो स्कोर होता तो अनालिसिस केलाय, भरपूर जणांचा स्कोर इन्क्रीज झालाय. ओके, मेसेज पण येतात
वाटलं तर टेलिग्रामला तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेन, ठीक आहे, मुलांचा स्कोर इम्प्रूव्ह कसा होतो ते मी आजपर्यंत टाकला नाही, पण आता नक्की टाकेन, तुम्हाला मोटिवेशन मिळेल त्यातून. आता बघा 6, 8, 9, 10 सेकंदाच्या अंतराने 4 घंटा वाजतात. आता घंटा वाजतात हे जर तुम्ही वाचला, सगळ्यात महत्वाची गोष्ट LCM असतो, एवढं लक्षात घ्यायचं. LCM चा प्रश्न आहे. ओके, सर्व घंटा एकाच वेळी वाजतात असं जर सांगितलं तर किती मिनिटांनी ते पुन्हा एकत्र वाजतील. असा ज्या वेळेला क्वेश्चन येईल सगळ्यात पहिला काय करायचं LCM. आता 6, 8, 9 आणि 10 चा LCM काय होईल? आता 9 आणि 10 चा LCM किती येईल? 90 येईल. 9 आणि 10 चा किती आला LCM? 90 आला. आता या 6 आणि 8, ओके, आता या 90 मध्ये ना 8 ला कसं लिहू शकतो मी? 4 2 8, 2 तर येईल पण याच्यामध्ये 4 येणार नाही म्हणून मी गुणले 4 केलं आणि 6 यामध्ये कव्हर होईल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला LCM किती मिळतो माहित आहे? 360. आणि जो LCM असतो ना तितक्या सेकंदानंतर त्या घंटा परत एकत्र वाजतात. आता या सगळ्यांचा LCM किती आला? 360, म्हणजे 360 सेकंदानंतर त्या घंटी परत एकत्र वाजणार आहेत. आणि 360 सेकंदाचं मिनिटामध्ये कन्वर्ट करायला काय करतो? याला भागिले 60 करा, 0 ला 0, 6 6 36, 6 मिनिट लागतील. म्हणजे 6 मिनिटानंतर त्या घंटा परत एकत्र वाजतील. क्वेश्चन नंबर 16. Z1, Z2 आणि Z3 अनुक्रमे 100, 50 आणि 75 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. सिंपल आहे. Z1, Z2 आणि Z3. Z1 जो आहे तो 100 दिवस घेतो, Z2 ला सर 50 दिवस लागतात आणि Z3 ला 75 दिवस लागतात. आता यांची इफिशियन्सी काढून घ्या. तिघांचा गुणा सर भागाकार जर मी केला, सॉरी लसावी जर काढला तर तो मला मिळतो 300, कारण ह्या दोघांचा तर 100 मिळेल आणि 100 आणि 75 चा तर 300 मिळेल. त्याच्यामुळे 300 हा माझा काय असणार आहे सर? लसावी असणार आहे. आता Z1 ची इफिशियन्सी आली सर 3, याची आली 6 आणि याची आली 4. काय केलं रे मी? तर 300 ला 75 न भागलं, 50 न भागलं आणि 100 न भागलं, त्याच्यावरून मी इफिशियन्सी काढून घेतली. आता त्यांनी काय सांगितलंय? 15 दिवस आधी Z2 काम सोडलाय. काम पूर्ण होण्याच्या 15 दिवस आधी Z2 काम सोडलाय. मग तो 15 दिवसात किती काम केलं असतं सांगा? 15 गुणले 6, 15 सक्क किती होईल? किती होईल? 90 होईल. बरोबर. म्हणजे 15 दिवसात जे Z2 काम करणार होता 90, ते काम तो पूर्ण केला नाही, तसं सोडला. म्हणजे टोटल काम मध्ये परत 90 काम ऍड होईल, कारण Z2 सोडल्यामुळं. आता टोटल काम किती होईल माझं मग? 390. आणि हे 390 किती दिवसात पूर्ण होईल काढायचं आहे? 3 आणि 6 9, 9 आणि 4 13. 13 की 13, 13 आणि 3 39. सर 30 दिवस कुठे दिसतंय हो? ऑप्शन 4. बरोबर. काय केलं मी? लक्षात आलं का? Z2 15 दिवस आधी काम सोडालाय. ओके, म्हणजे पहिला तर तिघे एकत्र काम करत असणार आहेत, पण 15 दिवस अगोदर Z2 काम सोडलाय. म्हणजे त्यानं शिल्लक, त्याच्या वाटणीचं काम शिल्लक किती राहिलं? 90 काम. मग ते 90 काम परत त्या राहिलेल्या दोघांना करायला लागेल ना, म्हणून मी टोटल कामामध्येच ते ऍड केलं आणि सगळ्यांच्याच इफिशियन्सीना भाग दिला. ही मेथड लक्षात ठेवा. या टाईपचा पण क्वेश्चन परत परत रिपीट होतोय, ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17. आता सिंपल क्वेश्चन आहे युनिट डिजिटचा. युनिट डिजिट पण आहे याच्यामध्ये वापरायचा तुम्हाला आणि डिव्हिजिबिलिटी रूल्स पण वापरायचा. विभाजतेची कसोटी, 5च्या विभाजतेची कसोटी वापरायचा आहे. काय सांगितले? 58 चा घातांक 29 ला 5 ने भागले तर बाकी किती उरेल? आता मला सांगा, ज्यावेळेला आपण 28 चा घातांक 29 घेतो त्यावेळेला आपल्याला याचा युनिट डिजिट कसा काढता येईल? तर आपण काय करतो? सगळ्यात पहिला त्या घातांकाला 29 ला 4 न भागतो. बाकी काय उरते? 1 उरते. 1 काय उरते? बाकी उरते. म्हणजे 1 बाकी उरली ती ही काय करतो? त्या युनिट डिजिटच्या घातांकात ठेवतो. 8 चा घातांक 1 भागिले 5. मग 8 चा घातांक 1 ला जर भागिले 5 न मी भागाकार केला तर माझा रिमाइंडर सर 3 येईल. ऑप्शन माझं 3 करेक्ट असणार आहे. ओके, युनिट डिजिट जर तुम्हाला माहित नसेल तर YouTube वर अगदी फ्री मध्ये शिकवलेला आहे आपण 100 डेज चॅलेंज मध्ये, तिथून व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. जर 70,000 रुपये A, B आणि C मध्ये एस बी 2/3 आणि बी सी 4/5 अशा प्रकारे विभागले गेले तर त्यात ए चा वाटा किती असेल? आता इथं ए बी आहे, इथं बी सी आहे, दोघांमध्ये बी कॉमन आहे आणि ज्यावेळेला दोघांमध्ये बी कॉमन असतं त्यावेळेला त्यांचा काय पाहिजे? त्यांचा रेशो सुद्धा सेम पाहिजे. पण इथं सर इथं बी मला किती दिसतंय? इथं 3 दिसतंय, इथं 4 दिसतंय, मला सेम करायला लागणार. आता बघा एस बी काय आहे? 2/3 आहे. ओके, बी सी काय आहे? 4/5 आहे. आता सर मला रेशो सेम करायला काय करायला लागेल? याला काय करेन मी सर? 4 न गुणेन आणि याला काय करेन मी सर? 3 न गुणेन, म्हणजे रेशो माझा सेम होईल. नवीन रेशो काय मिळेल बघा?
4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12 आणि 4 त्रिकम 12 3 5 15 हा मिळाला मला काय नवीन रेशो। आता त्यांनी काय सांगितलंय टोटल 70,000 रुपये ते या तिघांमध्ये वाटायचे आहेत ए बी सी मध्ये। आता तिघांचा वाटा मला काय मिळाला सांगा एस बी सी काय मिळाला ए मिळाला सर 8 बी मिळाला 12 आणि सी मिळाला 15। आता हे तुम्ही खालीवर लिहून पण करू शकताय मी सांगितलेलं त्या पद्धतीने पण इथं डायरेक्ट सॉल्व करू शकताय। ओके आता टोटल वाटायचं आहेत किती सर 70,000 रुपये भागिले काय करायचं 18 आणि सॉरी 12 आणि 8 20 20 आणि 15 35 एकाची व्हॅल्यू काय आली सर 35 दोन्ही 70 एकाची व्हॅल्यू 2000 विचारले कुणाला ए ला ए चा भाग किती आहे 8 8 गुणिले 2 16,000 ऑप्शन सेकंड। चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 19 काय विचारले आपल्याला लसावी काढायचा आहे जेव्हा पण आपण लसावी काढतो त्यावेळेला सगळ्यात मोठा घातांक असलेली संख्या निवडतो। इथं 2 चा घातांक 4 आहे इथं 2 चा घातांक 5 आहे इथं 2 चा घातांक 5 आहे म्हणजे इथं काय निवडणार आपण या तिघांमधून 2 चा घातांक 5 त्यानंतर 3 वर जावा 3 चा घातांक 3 आहे 3 चा घातांक 2 आहे 3 चा घातांक 6 आहे सगळ्यात मोठा कोणता आहे 3 चा घातांक 6 आहे आणि हाच काय असेल माझा सर लसावी असेल ऑप्शन 3। आणि आता हा शेवटचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर 20 कशावरचा प्रश्न आहे हा मेन्शुरेशन वरचा काय प्रश्न आहे अर्धगोलाचा व्यास 21 सेंटीमीटर आहे अर्धगोलाचे एकूण पृष्ठाचे क्षेत्रफळ किती किंवा पृष्ठफळ किती विचारले। आता अर्धगोलाचे जर पृष्ठफळ काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 3 पाय आर वर्ग। आता 3 आहे असं पायची किंमत किती आहे 22/7 गुणले आर किती दिलाय रे आर दिलाय 21 सेंटीमीटर सॉरी व्यास 21 सेंटीमीटर दिलाय आणि आर काय असतो व्यास भागिले 2 मग व्यास 21 आहे म्हटल्यावर आर 21/2 आणि त्याचा वर्ग आहे म्हणून 2 वेळा ऍड करूया आपण वर्ग आहे म्हणून 2 वेळा ऍड केलं सिंपल। आता फक्त कॅल्क्युलेशन करा आन्सर मिळेल चला सॉल्व करूया 7 1 7 7 3 21 बेके बे बेके बे 1 बेके बे आता सॉल्व करा 11 3 33 33 3 99 किंवा असं करण्यापेक्षा ना 3 3 9 9 1 9 9 2 18 181 गुणिले 11 भागिले 2 करा सॉल्व करा 11 9 99 11 88 आणि 9 97 होईल बरोबर ना हा 97 होईल 11 1 11 आणि 9 किती होईल 20 2079 भागिले 2 किती येईल बे के बे 0 आहे असं बेत्रिक 6 92 18 बेपंच 10 1039.5 दिसतंय का ऑप्शन सेकंड। तर इथं आपले 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन्स काय होतात कव्हर होतात म्हणजे तुम्हाला 40 पैकी 40 मार्क गणितचे मिळू शकतात फक्त काय करायचा अप्रोच बदलायचा। ओके विचार करण्याची पद्धत बदला। ओके जे तुम्ही सारखं सवय लागले ना नुसता पेन घ्यायचा वहीवर खरडायचं ही सवय बंद करा ती बंद केला ना तरच तुमचा टाइम मध्ये पेपर कव्हर होईल। ओके टॉपर्स असंच नाही बनत मित्रांनो कोणी। ओके बॅच मध्ये तर मी सांगतो बॅच मध्ये ना भरपूर जणांचं मुलांचं कमेंट असतात की सर कट ऑफ किती लागेल किती कमीत कमी मार्क पडायला पाहिजेत विचार सोडून द्या रे जीडी टॉप करायचा कधी तर विचार करा सपने ऊंचे देखने चाहिए ठीक आहे लहान लहान काय अंतरून बघून पाय पसरावे वगैरे ते सगळं गेलं आता आपल्या पायाच्या मानाने अंतरून घ्यायची तयारी ठेवा। ओके तर इथंच मी आजची लेक्चर एंड करतो परत भेटू एका नवीन सेट सोबत उद्याच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत जय हिंद।